मिरजेत पार्किंगचा वाद, पिता पुत्रास मारहाण, 5 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. मिरज येथील बोकड चौकात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून टेम्पो चालक आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. यावरून मिरज शहर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. टेम्पो चालक शोएब मेहबूब शेख, वय वर्ष 20, राहणार ख्वाजा बस्ती, कोल्हापूर रोड, मिरज, हा बुधवार दिनांक 1 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास भाडे घेण्यासाठी बोकड चौकात टेम्पो उभा करून थांबला होता. त्यावेळी रिक्षात बसलेल्या शाहिद अहमद मिरासाब बेपारी याने तुझी गाडी काढ, माझ्या गाडीला घासते असं म्हटलं. त्यावर शोएब याने गाडी घेऊन लगेच भाडं घेऊन गाडी काढतोय असं म्हटलं आणि याचा राग आल्याने शाहिद बेपारी याच्यासह शाबाज हारून बेपारी, सादिक हारून बेपारी, सादिक मस्ताक बेपारी आणि अहमद बेपारी, सर्व राहणार मोमीन गल्ली, मिरज, यांनी शोएब याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. शोएब यांनी या मारहाणीचा प्रकार आपले वडील मेहबूब शेख यांना फोनवरून कळवला. त्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी येत आरोपींना विचारणा केली आणि त्यावेळी शाहिद बेपारी आणि त्याच्या साथीदारांनी वडिलांना सुद्धा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातच सादिक बेपारी आणि शोएबच्या वडिलांच्या डोक्यात काठीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या मारहाणीत शोएब आणि त्याचे वडील मेहबूब शेख हे दोघेही जखमी झाले असून या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी या 5ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज.